आज अजून एक नवीन गोष्ट चालू करते आहे. मायबोलीवर हायझेनबर्ग या नावाने लिखाण करणाऱ्या लेखकाची ही गोष्ट आहे. कुल्फीच्या बिस्किटचं पापलेट भाग 1. जी आदाब, हम नीलोफर है. अब आप पूछेंगे, कुल्फ़ी के बिस्किट की पापलेट, ये क्या अजीब मांजरा है भाई? क्या ये कोई दिमाग को गहरा सदमा लगे हल्के वकूफ़ वाले बाबरजी की हिमाकत भरी तरकीब है? तो पापलेट के बिस्किट की कुल्फ़ी क्यों नहीं, या फिर बिस्किट के कुल्फ़ी का पापलेट क्यों नहीं? तो जी हम आपसे कहेंगे, आप ये बात अपने जहन में गांठ बांध कर रख ले. बिस्किट हमेशा बीच में आती है. कुल्फ़ी सबसे पहले आई थी. और भाई पापलेट के तो क्या कहने. तो हमारे मायने से कुल्फ़ी के बिस्किट की पापलेट यही सही नुस्खा हुआ ना. या खुदा, हम तो भूल ही गए. हम यहाँ उर्दू नहीं, मराठी में ही गुफ्तगू करनी है. अरे हम तो भूल ही गए, हमें यहाँ उर्दू नहीं मराठी में ही गुफ्तगू करनी है. खता के लिए हमें बेहद अफसोस है. तो चलिए, हमारी दास्तां हम आपको मराठी में सुना देते हैं. तर मी सांगत होते, माझं नाव नीलोफर काझी, आणि ही आहे माझ्या निहालगंजमध्ये व्यतीत झालेल्या बालपणाची गोष्ट. पूर्वी माझे दादाजान काहीच काम करत नसत तेव्हा त्यांना सगळे काझीसाब म्हणत. तुम्ही ऐकलीच असेल ना ती म्हण, मिया बीवी राजी तो. आता 12-15 वर्षाच्या मुलामुलींना मिया बीवी बनण्यासाठी राजी करणं असं कितीसं मोठं काम असणार. तर माझे दादाजन निहालगंजमधल्या मदरशातल्या मुलामुलींना राजी करून त्यांचे निकाह लावून देत. मुलींच्या अम्मी अब्बूनं दादाजांना त्यांच्या घरी बोलावलं की ते मुलीशी गोड गोड बोलत, मोठ्या प्रेमानं त्यांची विचारपूस करत, मदरशात शिकवलेल्या कुराणातल्या आयता म्हणायला लावून त्यांची तारीफ करत, रेशमी दुपट्ट्यांची आणि दागिन्यांची 100 आमिषं दाखवत त्यांचे होणारे मियाँ किती तालेवार आहेत आणि मियांच्या घरी त्यांचे किती लाड होतील तेही पटवून देत. असं 4-5 वेळा झालं की मुली लाजत मुरडत निकाहासाठी राजी होतच होत. निहालगंजमधल्या माझ्या एवढी मुलं मुली असणाऱ्या सगळ्या अम्मी आणि अब्बूंचे निकाह दादाजांनीच लावून दिले. पण तेवढेच. निकाह लावणं म्हणजे तसं काही मोठं काम नाही. बाकी दिवसभरात निहालगंजमध्ये फिरून वयात आलेल्या आणि न आलेल्या सुद्धा मुलामुलींची खबरबात डायरीत लिहून ठेवणं, यजमानांनी पुढ्यात ठेवलेल्या सुक्या मेव्याच्या वाट्या आपल्या शेरवानीच्या खिशात उपड्या करणं आणि त्यातल्या काजू पिस्त्याची लालूच दाखवून माझ्याकडून त्यांची पांढरी दाढी मेहंदीनं रंगवून घेणं, अशी त्यांची तरतीब असे. माझा डोळा कायम मेवातल्या सुक्या अंजिरावर असे, पण ते मला क्वचितच मिळे. त्यासाठी दादाजांच्या डोक्यावरच्या केसांनाही मेहंदी लावून द्यावी लागे. आणि आताशा त्यांचे केस खूप कमी झाल्यानं अंजीर मिळणं थोडं मुश्किलच झालं होतं. मेहंदी लावून घेताना दादाजान न चुकता जुम्मन चाचांच्या आठवणी काढत आणि प्रत्येक आठवणी बरहुकूम त्यांचा आवाज अजून कातर होत जाई. मला तर ते सांगत असलेली चाचांची हरेक आठवण, त्या आठवणीतला हरेक अल्फाज इतक्या वेळा ऐकून पाठच झाला होता. ते म्हणत, नीलूजान, अगदी तुझ्यासारखे नाजूक होते बघ हात माझ्या जुम्मनचे.
असाच तुझ्यासारखा गोरा रंग आणि हरणासारखे पाणीदार डोळे, बिलकुल शहजादाच. आणि आवाज तर काय होता म्हणून सांगू? खुद्द उस्ताद विलायत खां या साहेबांनी शाबाशी दिली होती ते लखनौला आले होते तेव्हा. तो असता तर त्याच्यासाठी अशी हूरपरी बेगम शोधून आणली असती ना मी. नी तुझ्या हातांसारख्या अजून 4 नाजूक हातांनी रंगवली असती माझी दाढी. तुला सांगतो, तुझा अब्बू अल्लाचा नेक बंदा आहे, पण माझा जुम्मन फरिश्ता होता, फरिश्ता. तुझे अम्मी अब्बू कधी करणार नाहीत एवढे लाड केले असते त्यानं तुझे. पण तेव्हा दंग्यात सरायगंज पेटलं आणि इतर अनेक नौजवान मुलांसारखा माझा जुम्मन कुठं हरवला त्या परवरदिगारलाच ठाऊक. आता तर सरायगंज सोडून निहालगंजला येऊनही जमाना लोटला. त्याला घरी यायचं असतं तर त्यानं यावं तरी कसं? एवढं बोलून ते जे शांत होत ते संध्याकाळची नमाज पडून होईपर्यंत शांतच. मला नेहमी वाटत राही, खरंच जुम्मन चाचा असते तर किती धमाल आली असती. कुठे असतील ते आता? आणि त्यांना आमचं हे घर सापडावं तरी कसं? इथं मात्र माझ्या विचारांची पतंग कटून जात असे. माझे अब्बू मात्र दिवसभर आमच्या बेकरीत काम करत. संध्याकाळी बेकरी बंद करून ते जेव्हा घरी येत तेव्हा त्यांच्या कपड्यांना इतका मस्त खरपूस वास येत असे की त्या वासानं माझी आधीच दादाजांच्या गोष्टीतल्या हैवाने हुरूपसारखी दिसेल ते गिळणारी भूक बेकरीतल्या भट्टीसारखी ढणाणा भडकत असे. खरं तर आमची बेकरी घराला लागूनच होती, पण मला तिथं पाऊल ठेवण्यास सक्त मनाई होती. बेकरीत जाऊ द्यावं म्हणून हट्ट धरल्यानं मी अनेकदा आम्हीकडून नामुराद किंवा बेगैरत वगैरे म्हणून चापट खाल्ली, पण ती कधी राजी होतच नसे. जास्त हट्ट केला की ती म्हणे, तू बेकरीत पाय जरी ठेवलास ना की लागलीच तुझा निकाह लखनौच्या अशफाक मियांशी लावते की नाही बघ मी. बसशील मुलं होईपर्यंत परदाशीन होऊन, मग बेकरी नाही का स्कूल नाही. निकाच्या नावानं मला तर छातीत धडकीच भरत असे आणि मग मी पाय आपटत आपटत रडत कुडत का होईना पण अम्मीचा पिच्छा सोडत असे. अब्बू मात्र प्रेमानं समजावून सांगत की भट्टीच्या वाफेनं माझ्या हूरपरीची दुधासारखी नितळ त्वचा कोळशासारखी काळी होईल, मग तिच्याशी मोठेपणीही कोणी निकाह करणार नाही अशी अम्मीला भीती वाटते, म्हणून आम्ही जाऊ देत नाही. मी अब्बूंचं एक बघून ठेवलंय. त्यांच्या गोड गोड बोलण्यातनं खरं तर ते आम्मीपेक्षाही जास्त भीती घालत. मला निकाच्या नावानं धडकी भरत असे हे खरं, पण इतकी नाही की मला कधी निकाहच करायचा नव्हता. थोडी मोठी झाल्यावर निकाह तर मला करायचाच होता, मग मीच माझी समजूत काढून घेत असे. मला चांगलं आठवतं, त्यावेळी निहालगंजमध्ये कधी नव्हे तो सलग 3 दिवस मुसळधार पाऊस पडला होता. मी नव्यानंच नूर सुलताना गर्ल्स हायस्कूलमध्ये 5वीत जाणार होते. मी खरं तर 6वीच्या वर्गात जायला पाहिजे होतं, पण मागच्या वर्षी मदरशा की शाळा या दादाजान आणि अब्बूंच्या लढाईत माझ्या शाळा प्रवेशाची वेळच निघून गेली. शेवटी अब्बूंच्या प्रयत्नांनी दादाजांचं मन वळवलं खरं, पण लोक त्यांना तुमची नात आता मदरशात दिसत नाही असं म्हणत माझ्याबद्दल नाना प्रश्न विचारून हैराण करत आणि म्हणून त्यांनी निकाह जमवण्याचं त्यांचं छोटंसं काम थांबवलं ते कायमचंच. त्या वर्षी पावसामुळं शाळा पहिले 3 दिवस बंदच होती. 4थ्या दिवशी मात्र लख्ख ऊन पडलं आणि मी दादाजांबरोबर शाळेत निघाले.
रस्त्याच्या बाजूला सगळीकडं छोटी छोटी तळी साचली होती. भाताच्या शेतामध्ये तर इतके लोक खाली वाकून रांगेत काम करताना दिसत होते की मला वाटतं कोणी त्यांना एक साथ आमच्या शाळेत करतात तशी पायाचे अंगठे धरण्याची शिक्षाच केली आहे. आम्ही मंदिराच्या उजव्या बाजूनं वळसा घालून गेलो तर तिथं जस्मिनच्या फुलांचाच पाऊस पडला होता. मला धावत जाऊन पटकन 2-4 फुलं वेचून घ्यावीशी वाटत होती, पण शाळेचा नवा फ्रॉक मातीत खराब करायची माझी अजिबात इच्छा नव्हती आणि त्यामुळं ते राहिलं. एका मोठ्या झाडाच्या पारावर मांजरीची 2 छोटी पिलं, हिरव्या डोळ्याचं एक काळं आणि निळ्या डोळ्याचं एक पांढरं खेळताना दिसली. त्यातलं निळ्या डोळ्याचं पांढरं पिल्लू एवढं गोड होतं की मला शाळेत न जाता दिवसभर त्याच्याबरोबर खेळावंसं वाटून गेलं. त्याला आपल्या घरी नेता येईल का? पण ते बिचारं पिल्लू रस्ता चुकून बेकरीत गेलं आणि भट्टीच्या वाफेमुळं ते त्याच्या भावासारखं काळं झालं तर मग ते आपल्याला दिसणार नाही आणि आवडणार नाही. त्याला घरी नेण्याचा विचारच मी टाकून दिला. मंदिराच्या पुढं डाव्या बाजूला एका बर्फ्याच्या लाद्या बनवणारी इब्राहिम आईस फॅक्टरी आणि त्याच्या बाजूला इनायत चुडीवाल्याचं भलं मोठं रंगीबेरंगी दुकान होतं. माझ्या एका दूरच्या चचेऱ्या बहिणीचा म्हणजे झीनत आपाचा निकाह होता तेव्हा इनायत चुडीवाला पोतभर चुडिया घेऊन घरी आला. त्यानं चुडी चढवताना झीनत आपाचे नाजूक हात एवढ्या जोरात दाबले की तू जहान्नुममध्ये गेल्यावर खवीसच तुझे हात दाबणार बघ, असं मी त्याला फणकारानं म्हणाले. त्यावर तो पान खाल्लेल्या लालभडक तोंडातून किनऱ्या आवाजात हसत, मोहतरमा बडी दिलचस्प बातें करती हैं असं म्हणत राहिला आणि मग बाजूला बसलेल्यांपैकी आपाची कोणी थोराड मैत्रीण आपाला चिमटे काढून खुसफुसत बोलली, मोठी नाजूक आहेस ग तू, मियानं हात पकडल्यावर काय करशील? आणि मग मांजरीनं फिसकारल्यासारख्या आवाजात आपल्या सगळ्या मैत्रिणी हसत बसल्या. इनायत चुडीवाल्याच्या पायऱ्यांजवळ पावसाच्या पांढऱ्या शुभ्र छत्र्या उगवल्या होत्या. मला तर आत्ताच्या आत्ता शबनममधली रंगपेटी काढून त्या छत्र्यांना निळे पिवळे गुलाबी रंगवून टाकावंसं वाटत होतं. इनायतपासून उजवीकडची पुढं गेलेली लाल मातीची एकांडी वाट मात्र शाळेकडेच जाते. त्या वाटेवर दुसरं काहीच नाही. वाटेच्या दोन्ही बाजूंना केळीची उंच झाडं तेवढी डोलत होती. पाऊस पडून गेला की निहालगंज अगदीच बदलून जाई. रात्रीतून अल्ला मियानं उचलून आपल्याला एका दुसऱ्याच हिरव्यागार गावात नेऊन ठेवलंय असं वाटावं इतकं. मला तर ही शाळेची सगळी वाट खूपच आवडली. नवी शाळा माझ्या जुन्या शाळेपेक्षा मोठी तर होतीच आणि वर्गात बसण्यासाठी सतरंजी नसून लांब बाकं होती. मला तर खूपच आवडला हा बाकांचा प्रकार. मला वर्गात सोडून दादाजान निघाले तेव्हा मला ते आताशा पाठीतून जास्तच वाकलेले दिसले. काठी टेकत वर्गासमोरच्या व्हरांड्याच्या पायऱ्या उतरणारी त्यांची पाठमोरी आकृती जाऊ लागली, दूर जाऊ लागली, तसं मला वाटलं आता मला रडायला येणार. तुम्ही मला घ्यायला येणार नाही का याल? मी ओरडून विचारलं, पण त्यांना ते ऐकूच गेलं नाही. आताशा त्यांना ऐकूही फार कमी येतं. माझे डोळे खरंच पाण्यानं भरून गेले होते. सगळ्या बाकांवर 3-3 मुली आपापसात गप्पा करत बसल्या होत्या, पण खिडकीजवळच्या बाकावर मात्र एकजण एकटीच होती. मला वाटलं तिला कोणी मैत्रिणी नसाव्यात किंवा कोणाला तिच्याजवळ बसायला आवडत नसावं.
शेवटी कुठंच जागा न दिसल्यानं मी निमूटपणं तिच्या बाजूच्या बाकाच्या एका कोपऱ्यावर जाऊन बसले. ती मात्र गाणं गुणगुणत वहीत नक्षी काढण्यात इतकी गुंतून गेली होती की तिनं माझी दखलही घेतली नाही. मी सुद्धा मग तिच्याशी काही न बोलता वर्गातल्या नव्यानंच रंगवलेल्या भिंती आणि इतर मुलींकडं बघत बसले. अचानक ती म्हणाली, तुझं नाव काय गं बिस्किट? ना तिनं नजर वळवून माझ्याकडं बघितलं होतं, ना तिचा नक्षी काढणारा पेन थांबला होता. पण तिचा आवाज एवढा नाजूक आणि मंजूळ होता की तो ऐकून मला एकदम गारेगार वाटून थंडीच वाटली. तो आवाज तिचा होता की खिडकीतून आलेली पावसाळी हवेची लाट. शहारेच आले माझ्या अंगावर. निलोफर काझी. आणि तुझं? तरन्नुम शेख. पुन्हा तोच नाजूक आवाज, पण यावेळी थंडी न वाजता दूरवर येणाऱ्या नाजूक घंटीच्या आवाजानं कानात रुंजी घातल्यासारखं वाटलं. मला बिस्किट का म्हणालीस ग? मी डोळे मोठे करून विचारलं खरं, पण तिच्या आवाजानं अजूनही मला कानात गुदगुल्या होत होत्या. अगं काय मग, तू आलीस आणि मला एकदम बिस्किटं भाजल्याचा वास येऊन भूकच लागली बघ. यावेळी माझ्याकडं बघत ती इतकं गोड हसली की बस. मला तर बाई तिचा आवाज आणि तिचं गोड हसणं जामच आवडलं. अब्बू घरात आले की बेकरीच्या वासानं कशी भूक लागते आणि पोटात खड्डा पडतो ते मला चांगलंच ठाऊक होतं. पण माझ्या कपड्यांनाही तसाच वास येतो हे मला आजवर ठाऊकच नव्हतं. तिचं मला बिस्किट म्हणणं हे ऐकून मलाही खरं तर राग न येता हसूच येत होतं. मी सांगितलं तिला, आमच्या घरचीच बेकरी आहे. तर तिनं सांगितलं की शाळेजवळची इब्राहिम आईस फॅक्टरी तिच्या अब्बूंची आहे आणि फॅक्टरीमध्ये ते कुल्फीही बनवतात. मला माहीत आहे, मोठी मशहूर आहे इब्राहिम आईस फॅक्टरीची कुल्फी साऱ्या निहालगंजमध्ये. तरन्नुमचं नाक इतकं नाजूक आणि धारदार होतं की जणू कोणी चाकूनं पनीरच्या गोळ्यावर कोरीव काम करून तिच्या चेहऱ्यावर चिकटवलंय. तिचे केसही अगदीच रेशमी आणि कानात मंद हालत लकाकणारे छोटे डूलही होते. मला वाटतं ते सोन्याचे असावेत. थोडक्यात ती माझ्यापेक्षा चौपट तरी सुंदर असावी आणि 6 पट तालेवार. तेवढ्यात तास सुरू होण्याची घंटी झाली आणि माझ्याच उंचीची एक सावळीशी मुलगी धावत पळत वर्गात शिरली. तिच्या मागं आमच्या गणिताच्या कुरेशी मॅडमही लगोलग आल्याच. भांबावलेल्या नजरेनं इकडं तिकडं बघत ती मुलगी माझ्याच थेट बाजूला येऊन उभी राहिली. मला दोघींच्या मध्ये बसण्याची अजिबात इच्छा नसल्यानं मी बाजूला होत तिला आत जाण्यास वाट करून दिली. सगळ्यांचा कलमा पडून झाल्यावर कुरेशी मॅडमनी त्यांची ओळख करून दिली आणि लगेचच हजेरी सुरू केली. तेव्हा मला कळलं की आमच्या बाकावरच्या 3ऱ्या मुलीचं नाव शमा बेग आहे. हजेरी घेणं संपलंच होतं तर तरन्नुम अचानक उभी राहून म्हणाली, मॅडम, मला काहीतरी सांगायचंय. झाडून सगळ्या मुलींच्या माना कठपुतलीच्या दोऱ्या ओढल्यागत तरन्नुमकडं वळल्या. बोला मोहतरमा शेख, काय सांगायचंय? मॅडम त्यांचा चष्मा सारखा करत म्हणाला, मॅडम, माझ्या बाजूच्या मुलीच्या अंगाला माशाचा वास येतोय आणि तो मला सहन होत नाहीये. तरन्नुम तिच्या मंजूळ आवाजात इतक्या शांतपणे म्हणाली की मला कळलंच नाही की ती तक्रार करते की कौतुक. इतक्या गोड आवाजात तक्रारही करता येते? मला अजिबात असा कुठला वास शेजारच्या मुलीच्या अंगाला येत नव्हता. मी तिच्याकडं बघितलं तर ती एकदम खजील होत मान खाली घालून बसली होती. हो का? मग आता काय बरं करावं आपण? मोहतरमा काझी, तुमचं काय म्हणणं यावर? तुम्हाला येतोय का वास?
माझं नाव क्षणभर ऐकून मी दचकले. मला वाटलं माझ्याच हातून काही चूक घडली आहे का काय. माझे लटपट्टे पाय सावरत उठून मी म्हणाले, नाही नाही मॅडम, मला नाही येते माशांचा वास." "अरे वा, मग प्रश्नच सुटला. आता आपण असं करूया, मोहतरमा काझी, तुम्ही बसा मोहतरमा शेखच्या बाजूला आणि मोहतरमा बेग तुमच्या बाजूला बसतील. ठीक आहे? चला, सगळ्यांनी आपापली किताब काढा पाहू." आणि मॅडमनी एका क्षणात आमच्या बाकावरची नजर हटवत पूर्ण वर्गावरून फिरवली. जणू त्यांच्या दृष्टीनं त्यांनी हा प्रश्न कायमसाठीच निकाली काढला होता. मला फार म्हणावंसं वाटत होतं की मला नाही बसायचं या दोघींच्या मध्ये, पण माझी हिंमतच नाही झाली काही बोलायची. मी निमूटपणं जागा बदलून दोघींच्या मध्ये जाऊन बसले. मला एवढा राग आला होता की कुल्फीवालीचं पनीर कोरून चिकटवलेलं धारदार नाक कापूनच टाकावं वाटलं. मी रागानं चरफडत तिच्याकडं बघितल्यावर ती माझ्याकडं बघून एवढं गोड हसली की अम्मीनं बनवलेल्या पनीर पसंदाच्या तोंडात विरघळणाऱ्या तुकड्यासारखा तो राग कुठं विरघळून गेला मला कळलंच नाही. कुल्फीवाल्याचं माझ्याशी आणि मी तिच्याशी वागण्याचं तंत्र काही मला उमगत नव्हतं आणि त्या तिसऱ्या मुलीसाठी मात्र मला वाईट वाटत होतं. तास संपल्यावर तिच्याशी बोलायचं मी ठरवलं. गणिताचा पहिला तास संपला तर ही तिसरी मुलगी न हसता मान खाली घालून बसली होती. मी तिला हळूच खालच्या आवाजात म्हणाले, "मला नाही येत हो कुठल्या माशांचा वास." तशी ती एवढं छान हसली की तिचे मेणासारखे गुलाबी ओठ थेट दोन्ही कानांना जाऊन टेकले आणि नाकातली चमकी लख्खन चमकली. माझ्या उजवीकडून पुन्हा तोच मगाचा मंजूळ आवाज आला, "ए पापलेट, माफी दे दे यार. मी असं करायला नको होतं, पण मला खरंच पापलेटचा वास आला. जाऊ दे, आता काही मसला नाही. बिस्किटांचा वास आवडतो मला." ती डोळ्यांच्या कोनातून भुवया उडवत माझ्याकडं बघत मिश्किल हसत म्हणाली. तिच्या भुवया केवढ्या तरी नक्षीदार कोरल्या होत्या. मला मात्र कुल्फीवालीचा पुन्हा रागच आला. मी तिला रागात म्हणाले, "ही पापलेट, मी बिस्किट, आणि मग तू काढू काय कुल्फी?" तर ती पटकन डोळे करत मोठ्यानं म्हणाली, "माशाल्ला, वा, काय अतरंगी नाव आहेत नाही आपली, कुल्फी, बिस्किट आणि पापलेट. सुभान अल्ला." आणि पुन्हा आमच्या दोघींकडं बघून कोकराच्या गळ्यात हलणाऱ्या घंटीसारखं किणकिणत हसत राहिली. मग शमाला काय झालं माहीत, तीही तिच्याबरोबर दात काढत फिदी हसायला लागली. मी विचारलं मग शमाला, "आवडेल कोणा तुला कोणी पापलेट म्हटलेलं?" "ही कुल्फी सगळ्या मुलींना असंच काहीतरी विचित्र काहीतरी म्हणत असणार, म्हणूनच तिला कोणी तिच्या बाजूला बसू देत नसावं." तर शमा खांदे उडवत म्हणाली, "पापलेट ठीक आहे, आमच्या घरी पापलेटं आणि दुसरे मासे चिक्कार असतात विकायला. माझे अब्बू किनाऱ्याच्या गावाला जाऊन घेऊन येतात टोपल्या भरून मासे. मग ते मासे मी आणि माझ्या बहिणी मीठ लावून बर्फात घालून लाकडी पिंपामध्ये भरून ठेवतो आमच्या तळघरात. पापलेट मात्र मीच भरते. कुणा म्हणजे कुणाला हात लावू देत नाही मी माझ्या पापलेटना." तशी कुल्फी पुन्हा म्हणाली, "बघ बिस्किट, माझं नाक मला कधीच दगा देत नाही. मी म्हटलं नव्हतं तिच्या कपड्यांना पापलेटचा वास येतो म्हणून." आणि फ्रॉकची कॉलर ताठ करत आपली नाजूक मान तिनं अशी काही उडवली की मलाही फिसकन हसायला आलं. मलाही मग आवडली आमची नवीन नावं, कुल्फी, बिस्किट आणि पापलेट. मग कुल्फी, ती पुढून चौथ्या बाकावर डावीकडं बसलेली मुलगी आहे ना, तिच्या अंगाला पिकलेल्या केळ्याचा वास येतो. तिच्या अब्बूची केळीची बाग असणार. ती बघ पिवळ्या रिबिनवाली, तिच्या अंगाला लहान मुलीच्या लाळेचा वास येतो.
तिच्या घरी एकतरी लहान बाळ असणार. आणि ती लांबवेल्यावाणी आहे ना, लांब वेण्यावाली, तिच्या अंगाला बकरीच्या दुधाचा वास येतो. आणि तुम्हाला सांगते, ती शेवटच्या बाकावरची उंच मुलगी आहे ना, तिच्या अंगात तर शराबचा हलकासा दर्प येतो. तिचे अब्बू नक्की तळघरात शराब घोटत असणार. बघाच तुम्ही. असं काहीतरी बोलत राहिली. शेवटचं वाक्य ती तोंडावर हात ठेवून इतक्या दबक्या आवाजात म्हणाली की मला एकदम ती दरोगानं आमच्या शाळेत नेमलेली जासूस आहे की काय असंच वाटलं. नव्या शाळेत या वर्गात कुल्फी आणि पापलेटच्या मध्ये मी मात्र जामच खुश होते. दूरवरून येणाऱ्या थंड हवेच्या लाटांवर हलकत स्वार होऊन मंदिराच्या घंटीसारखा कानात कायम किणकिणणारा कुल्फीचा आवाज, शमाच्या सावळ्या चेहऱ्यावरती दोन्ही कानांपर्यंत पसरलेलं तिचं हसू आणि हसताना फुग्यासारखे वर येणारे तिचे मेणापरीस मुलायम गाल, कुरेशी मॅडमचा चष्मा, पिवळ्यारी बिनी, मला सगळंच प्रचंड आवडलं होतं. मला इथं पाठवल्याबद्दल मी मनातल्या मनात अल्ला मियाला कितीदा तरी शुक्रिया अदा केला.